भेटलाच पाहिजे. आम्हाला न्याय हा भेटला पाहिजे. हे काय करोडपती किंवा पैशावालीच्या मुली नाहीत, या गरीबाच्या मुली आहेत. प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी इथं आलं. मी विठाबाईची नात बोलते स्वतः. फक्त एवढं सांगते की ह्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. आम्हाला कायद्याची भाषा ती वाट बघायला टाइम नाही. समजलं का? जो तो ज्याच्या त्याच्या पोटासाठी आलाय. भेटलाच पाहिजे. अरे लाज वाटायला पाहिजे. ना मर्द आहेत का ना मर्द? आया बहिणी घरात आहेत. ज्या आईला आई म्हणता बहीण म्हणता त्याच्या लोकांच्या मुलींना सुद्धा बहीण माना. हे जर एखाद्या मोठ्या माणसाच्या पैशावालीच्या मुलीवर घडलं असतं तर अजिबात आम्ही सहन करणार नाही. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो ते कायद्याने कायदा कधी करायचा तेव्हा करा. आम्हाला न्याय हा 2च दिवसात पाहिजे. ज्यांनी ज्यांनी केलेले ना अन्याय अत्याचार ती मुलं 2च दिवसामध्ये आमच्या समोर पाहिजे. नाही तर 2 कार्यक्रम जरी आमचे झाले तर 4-5 दिवस आम्ही आमचा कार्यक्रम बंद ठेवून या गोष्टीला काय करायचं ते आमचं आम्ही करू. मग पोलीस असं म्हणतायत की जे कायद्याने जे तरतूद आहे त्याच्याप्रमाणे कारवाई होईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही, घालणार नाही. आता त्यांचं म्हणणं काय आलं? कायद्याने होईल. कधी होईल? 1 दिवस लागल, 2 दिवस लागल, 5 दिवस लागल. जर आमची मागणी हीच आहे. प्रत्येक तमाशाचा मालक आज 100 लोक घेऊन फिरतो. प्रत्येक मुलींची जबाबदारी प्रत्येक तमाशाच्या मालकावर असती. आज हे माझ्या आजीला एवढा मोठा पुरस्कार भेटलेला आहे. हे आज इतकं मोठं काळिंबा पासल्यासारखी गोष्ट झालेली आहे. त्यांच्या घरातले लोक आम्हाला काय म्हणतात की जबाबदारीवर नेलेल्या आमच्या मुलींचं हे बाहेर काय झालं म्हणून. तर माझं म्हणणं एकच आहे, होता होईल तेवढं लवकरच झालं पाहिजे. आज विठाबाईच्या तमाशावर अन्याय झाला, त्यांच्या मुलींवर अन्याय झाला, मुलींना मारलं, माणसांना मारलं. हेच उद्या प्रत्येक तमाशा फड मालकावर होऊ शकतं. आता गावगाव पोलीस कारवाई करतायत, ऍक्शन चालू आहे. तर तुम्ही असं एवढा आक्रोश? आम्ही ऍक्शन पाहिली सर. सकाळीपासून हजेरी झाल्यापासून पोटात अन्न नाही आमच्या कुणाच्या. आम्ही रात्रंदिवस कार्यक्रम करतोय. किती मोठं ऍक्शन घेतलं आम्हाला कळालंय. पोलिसांच्या कारवाईबद्दल संशय आहे? ते आहे सर. बघा हे एक येत आहे, एक सांगताय गावाचं नाव बदनाम नका करू. दुसरं येत आहे सांगताय गावाचं नाव बदनाम करू नका. का गावाचं नाव बदनाम करू नका? कशाबद्दल गावाचं नाव बदनाम करू नका? अरे थोडा तरी विचार करा. आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं. विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली. त्याचं काय वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या गावाचं नाव बदनाम करू नका सांगताय. हे जडे हो म्हणाव बांगड्या भरा. अजिबात नाही आम्ही सहन करणार. आज विठाबाई असत्या तर काय? आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेले आहे ते हजर राहिले असते. अख्ख्या भारताला माहित आहे विठाबाई कशी होती ते. पण तसंच आमचं एकच म्हणणं आहे, विठाबाईच्या नातवंडांना हा न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही काय सांगताय? नमस्कार, मी विठाबाईचा चिरंजीव कैलास नारेगावकर. ज्यावेळेस मी फिर्याद द्यायला गेलो त्यावेळेस साहेबांनी माझी फिर्याद थोडीफार लिहून घेतली, परत म्हटले बाहेर बसा. पूर्ण फिर्याद घेतली नाही त्यांनी. हे उडवडवीचे उत्तर द्यायला लागलेत. आणि त्यांची जी माणसं धरलेली आहेत ना ते आतमध्ये सेपरेट बसवले त्यांनी. असं का? यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार. सगळे तमाशा फड मालक, तमाशा कलावंत, तमाशा नर्तकी आंदोलन करणार. गावगाव हे गारगाव पोलीस स्टेशन आहे ना, इथं आम्ही आंदोलन करणार. साहेबांनी ऍक्शन जर नाही घेतली तर. आता साहेब म्हणतायत मी कारवाई काही नाही, त्यांचं म्हणणं वेगळं आहे. काय नाही करत. लवकर होत नाही कारवाई होत बसलो आहे. आम्ही. 2 वाजल्यापासून इथं आहेत लोक. आम्ही अख्खा दिवस इथे बसलो आम्ही. काय अख्खा कारवाई दिवस झाली? इथं आहे. कोण येत आहे? आले का कोण? सांगते कोणचे धरले दाखवा ना मग. नाही पोलीस म्हणतात की संशयित आरोपी नाही. नाही ते आरोपी नाही. ते नाहीच आरोपी. आम्हाला दाखवा, आम्ही ओळखतो आरोपी. ज्या व्हिडिओ मध्ये झालेल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना चेहरे दिसते. धरा ना. साहेबांना रेकॉर्ड पण दिले ना. आमच्याकडनं चुकी काय झाली? आमच्या बाया माणसांकडनं काय चुकी झाली? थांबा, आमच्या बाया माणसांकडनं काय चुकी झाली? आमच्या बाया माणसं फक्त आमच्या माणसांवर अन्याय चालला म्हणून आमच्या बाया खाली उतरल्या. दादा मामा राहू द्या म्हणत होते म्हणून एवढं मारायचं का? गाडीत मांडी घालून बसलेले आहेत ते. आणि गाडीत मांडी घालून बसून हे माझे मामा विठाबाईचे चिरंजीव यांना इतक्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत. आमच्या मुलींना इतक्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत. अरे मर्दाच्या औलादी जर तुम्ही असले ना तुम्ही खरंच समोर या म्हणाव. जातीवाचक शिवे दिलेले आहेत त्यांना. त्यांच्यावर 18C गुन्हा दाखल झाला पाहिजे.
ज्यांनी मारहाण केली ते गाडीत बसले होते, तुमचं म्हणणं आहे? नाही 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 ज्यांनी गाडीत घुसून मारले. गाडीत गाडीत घुसून घुसले मारले मांड्या त्यांनी. घालून बसले गाडीत घुसून. कोण बसले का मांडे ते जे मारहाण करायची पोरं आले होते ते, आणि आमच्या बाया म्हणत होत्या दादा मामा पाया पडतो राहू द्या. ते म्हणले राहू द्या नाही, मी बघत बसतो, तू धर तिला. अरे लाजा वाटायला पाहिजे, लाजा. काळिंबा फासताय, तुम्हाला शरम वाटलं पाहिजे. अरे हेच तुमच्या आया बहिणीवर कोणी केलं असतं तर? हा? आमच्या तमाशावाल्यांनी तुमच्या आई बहिणीला काय केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? सुरक्षित. हा? इकडे बघा सर, मी खरं सांगते, तमाशातल्या मुलींना सुरक्षितपणा पाहिजेच. आणि जर हा न्याय आम्हाला नाही भेटला ना, तर कुठल्या तमाशा फडमालकर अन्याय होणार आणि परत न्याय भेटणार नाही, लक्षात घ्या. हा न्याय भेटलाच पाहिजे आताच. साहेब काय एफआयआर दाखलच करून घ्या. काहीच करा, पुरुष करत नाही सर, काहीच करत नाही. नाही नाही, ये. चला सगळे जाऊ. या पाय करून घ्या की. या करून. झालेलं नाही अजून पहिले. हा, तुझं काय? ते आरोपी आणून लपून ठेवले तर आपण कशाला लपून ठेवल्यात? समोर आणायला मला सांगा. सगळ्याला माहिती आहे त्यांना मारायला कोण होतं. खोटं बोलते ते. हे दुसरे तरुण आणले ते. आरोपी नाही, आरोपी आपल्या समोर आहे. काही वेळ झाला, तुम्ही 10 मिनिटं बसा म्हटली भाई, 1 तास झाला ना आम्हाला इथं उभा राहून. काय नोंद केली तुम्ही तक्रार? त्याच्या अगोदर होते त्यांचे मला ऐका ना सर, काय आले तमाशा कलावंतांची मानसिकता बिघडलेली, तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमचं काय म्हणणं नाही. इकून बघा तुम्ही घेतले का नाही. ओढवडीची टोलं उत्तर देऊ नका. मला काय करता? मग आमच्यापेक्षा हे महत्वाचं आहे का तुम्हाला? पहिलं आमची घेत होते ना, मग आम्हाला का उठून बाहेर पाठवलं? आम्हाला बाहेर का उठून पाठवलं मला सांगा. तुम्ही म्हटले 10 मिनिटं बसा ते. कसं होतं महत्वाचा विषय गृहमंत्रालयातून फोन आला तुमच्या पोलीस स्टेशनला, तरी तुम्ही एफआयआर घेत नाही. ही कोणती पद्धत आहे? घेतो ना दादा. साहेब उपाशी कला करायची तुमच्या त्यांच्या आधी तक्रार होती, ठीक आहे, घेणं काम आहेत ना. तसे आज नाही नाही. समजून घ्या ना, सगळे महिला आहे तिथं बाहेर. बरोबर आहे ना. आता शिवाय कलावंत आहे. काय त्यांच्या आधी एक तक्रार होती, ते तक्रार झाल्यानंतर मी त्यांना म्हणलो घेते ना, असं नाही ना. ते- घाटगाव पोलीस स्टेशनला राज्याच्या गृहमंत्रालयातून फोन आलाय, तरी तुम्ही तक्रार घेत तुम्ही साहेब हा विषय घ्या, असं करा. हा? आमचा विषय पहिला घ्या, मग बाकींचे घ्या. पोलीस स्टेशनला नाही असेल ते. असेल तर मागायचं नाही कुणाकडे आम्ही. उपाशी तापाशी आम्ही लोक उभं राहिलो इथं. हा? ऑनलाईनला वेळ लागेल ना आता थोडे. ठीक आहे 10 मिनिटं थांबतो आम्ही, चला बघू काय अजून करतो. अजून राहिली थोडी. मी 3 वेळा आलो साहेब तुम्हाला विचारायला. सगळं द्यायचं सगळं आम्हाला. काय शिवाय दिली तेच. हा, जाती वाढून बी शिवाय दिलेले आहेत त्यांनी अॅट्रॉसिटी आम्हाला. पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्या 2 त्याशिवाय जाणार नाही आम्ही. वांगाच्या आणि ह्याच्या जे शिवाय दिलेले आहेत त्यांनी. जे आहे ते हा, टाईटमध्ये बोलायचं नाही. टाईटमध्ये पोलीस बोलाय, तुमचं काम आहे ते तुम्ही करायचे सगळे. आम्ही ऐकून घेणार नाही. गृहमंत्रालयातून फोन आला तरी तुम्ही जागा येत नाही. टाईटपणा आमच्यावर करायचं नाही कुणी. मिळालंच पाहिजे. त्याच्याकडून आम्हाला न्याय. गुन्हेगारांना शिक्षा, गुन्हेगारांना शिक्षा. आम्हाला नाही, आम्हाला नाही. महिलांवरचा अत्याचार सहन करणार नाही. हे आरोपी आता जिथं हजर झाले पाहिजे, आमच्या समोर ते बी आता. बरोबर काढल्यापासून, आणि ज्यांनी अन्याय अत्याचार केलेले ते खाऊन पिऊन मस्त मजेमध्ये घरात बसलेले आहेत. मग त्यांना काय माहिती आहे, तमासगीर बी लई नंगे आहेत. तुमच्या घरच्यांना इज्जत आहे, तमासगीर बायांना इज्जत नाही काय? नमस्कार मॅडम. इथे बाहेर करून निघाले होते तर काय नाही, 4 मुलं दारू पेलेले होते. आडवे तेच आले कारण नसताना आमच्या ड्रायव्हरला खाली पडलं. ड्रायव्हरला इतकी मारहाण केली, ड्रायव्हरला एवढी मारहाण केली. आमच्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह देणारा ऑपरेटर आहे, त्याला इतकं सुजवलं मॅडम, इतकं सुजवलं, तो अन्याय आमच्या बायांना सहन नाही झाला. म्हणून आमच्या बायका सगळ्या महिला खाली उतरल्या. अरे दादांना मामांना राहू द्या रे, काय एवढी मारहाण करताय तुम्ही? काय झालं काय आम्हाला सांगा. आमच्या गाडीच्या काचा फोडल्या,
आमच्या महिलांचे कपडे फाडली मॅडम. एका महिलाला आमच्या पोटात लाथा मारून तिला बेशुद्ध पाडली आणि मुलींना ब्रावर उभे केले. सांगा मॅडम, हा न्याय कोणचा आहे सांगा ना. म्हणजे आम्ही तमासगीर आहोत म्हणून का? फक्त घरच्यांनाच इज्जत आहे आम्हाला का? इज्जत नाही का? मग मॅडम कोण आहेत? मॅडम कोण आहेत? तुम्ही कोण आहे? मी पूजा सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहे, महिलांसाठी काम करते आणि ऍडव्होकेट आहे. मॅडम आता तुम्ही सांगा, त्या महिलांचे कपडे फाडले, नाही, पाठीवर खूप जखमा वाईट झालेल्या गोष्ट आहे आहेत. खरं तर. तमाशा कलावंत असू दे किंवा सर्वसामान्य स्त्री असू दे, महिला ही महिलाच असते. आणि जसं ताईंनी सांगितलं तसं खरंच खूप वाईट गोष्ट आहे. या परिस्थितीत आणि या अवस्थेत एखाद्या स्त्रीला उभं करणं, मग पुरुष कुठलाही असो, दारू पिलेला असो नसो, ही गोष्ट जी झाली आहे ती चुकीचीच झाली. ही अशी व्हायला नको होती. जस्ट मी आत्ता आली आहे आणि काय नक्की विषय झालाय ते आत्ताच मॅडम कळालंय. घटना किती वाजता घडली? 2 वाजता घडली. आता घडली. आता मॅडम 5:15 आता 5 वाजले. आम्ही असे 5:15 उपाशी, सगळे उपाशी पोलीस स्टेशनला उभे आहेत. फक्त तमासगीर उभे आहेत. तक्रार घेतली का? नाही अजून चालू आहे त्यांचं. मी चालूच आहे. आम्हाला थांबा म्हणल्यात. ऑनलाईन थांबा, वेळ लागल. जे आले त्यांची तक्रार चालू आहे. दिली आहे का तक्रार? दिली हो, आहे का? दिली आहे, पण अजून काय आलंच नाही आज आमच्याकडे. 10 मिनिटात तुम्हाला जी तक्रार आहे ऑनलाईन ती अजून भेटून जाईल. दाखल झालेली नाही. दाखलच नाही करून दिली मॅडम त्यांनी. होईल ना? घेतली ना? महिलांवरती काही महिलांवरती अन्याय झाला आहे आणि तुम्ही एक महिला विशिष्ट पक्षाच्या पदाधिकारी म्हणून आला तिथं. नाही, तुम्ही मी एक महिलांविषयी मग काय तुमची ऍक्शन राहिली आहे पुढे? नाही, नक्कीच महिलांवर मी झालेला एक अन्याय. कुठल्या पक्षाची किंवा काय म्हणून नाही. आमचे दादा आहेत, त्यांचा मला फोन आला. महेश बांगर दादा आहेत, त्यांचा मला फोन आला की अशी अशी घटना घडली आहे आणि आमचे जे तमाशा कलावंत आहेत ते इथे आहेत, ते पीडित आहेत. आणि ती गोष्ट कळाली, फोन आला आणि मी इथे हजर झाले. खरं तर पक्षासाठी नाही, कुठल्याच एक महिला म्हणून आज मी इथे हजर आहे. आणि खूप कळकळ आहे. एक महिला आहे, मी पण काही गोष्टींना बाहेर जाताना किंवा एक महिला म्हणून खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या गोष्टी माहिती आहेत. खरं तर काही गोष्टी बोलून दाखवता येत नाही. तमाशा कलावंतांना त्यांच्या खूप अडचणी असतात आणि नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मी तुमच्या सोबत आहे अगदी शेवटपर्यंत.